मी याच्यामध्ये एव्हरेस्ट मसाला, मिरची पावडर, हळद सगळं टाकले. 1 पाव चिकन आणले, 1 पाव चिकन आणले. वरण भात आहे. आणि पोराने बोलले मम्मी आज शुक्रवार तुम्हाला आहे, मला शुक्रवार आणि चिकन बनवून सुक्कंवालं चिकन बनवते मी, जास्त रसावाला मी. याच्यामध्ये मिरच्या कांदा सगळं वाटून घेतले मी. हे मिरच्या कांदा मसाला सगळं वाटले, याच्यामध्ये मिक्स केले मी. आता याच्यामध्ये टाकून देणार आहे मी. हे सगळं मिक्स होणार आहे. हे टाकून दिले. हे सगळं मिक्स करायचे. हे सगळं हे हे चिकनला लई भारी लागतं. आणि आपलं वरण भात राहिले, वरण भात म्हणजे याच्यामध्ये सुक्कंवालं चांगलं वाटते हे चिकन. सुक्कंवालं मी चिकन तयार केलं. एवढंच बस. चटणीसारखं बनवले मी थोडं सुक्कं. चिकन तयार केलं. सुक्कं एवढं रश्यावालं चिकन आहे. असं भात उरलं ना, तुम्ही असं भाजी उरलेल्या असं बनवा. मी दुपारी याची दोडक्याची भाजी चण्याची डाळ टाकून बनवले ते. आता नुसतं फोडणी देऊन मी हे केले, भात हे भाजी मिक्स केले, वरनं कोथिंबीर टाकले. तुम्ही बी अशी बनवा, फेकल्या जाणार नाही. पोरं खाते मस्त, खायला छान वाटते मसाले भातवाने. आणि मी चिकन बनवले, थोडेफार चिकन आणि थोडंच बनवले सुक्कं चिकन. आता हे चपात्यामध्ये थोडं रसाचं चिकन, थोडी गिरवी बनवले मी. हे पिवळं रसा बनवले चिकनचं, थोडं गिरवी बनवले मी, जास्त फेकल्या नाही जाणार म्हणून घट्ट गिरवी बनवलेलं आहे. याच्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट ते सगळं टाकून मी थोडीच केले. हे गिरवी आहे. जास्त तेलाचं जेवण चांगलं वाटत नाही. माझ्या भाज्यामध्ये जास्त तेल बिल नाही राहतं. आणि पोरी केलं ना तेल वापरते पोरी. मी ते पोरीला बोलते तेल नको वापरा जास्त. तेल वापरल्यानं जळजळ होते. जास्त मसाला वापरल्यानं जळजळ होते. जास्त तेल मसाला वापरणार. मी याच्यामध्ये नुसतं अद्रक लसूणचं पेस्ट, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि हे टाकले, टमाटर कांदा हेच टाकले. टमाटर कांदा ते सगळं एक वाटून मी टाकले याच्यामध्ये. बस तुम्ही बी अशी बनवा. हे अशी घट्ट गिरवी. थोडं चपात्यामध्ये थोडं बी राहिलं तरी, एवढं राहिलं तरी बी बस एवढं द्यायचं. एक पळी सगळ्याला चार. लई झालं एवढं घट्ट भाजी. गिरवी लई मस्त झाली. गिरवी एवढीच मस्त. 2-4 जणांसाठी एवढं लई झाले.